निरोप समारंभाच्या दिवशी शिक्षकाने 12वीच्या मुलीला वर्गखोली बंद करून तिथेच बाकी मुलींनी जेव्हा त्यांना खिडकीतून बघितलं तेव्हा, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 12वीच्या मुलांचा शेवटचा दिवस होता आणि त्यांना निरोप देण्यासाठी कॉलेजमध्ये निरोप समारंभ ठेवला होता. सर्व मुली हजर होत्या. फक्त एक मुलगी तिथे दिसत नव्हती. बाकी मुली एकमेकींना म्हणाल्या, राणी कुठे आहे? सर्व मुली तिला शोधायला गेल्या. त्यांना राणी कुठेच दिसेना. नंतर राणी सोबत एक शिक्षक बोलताना त्यांना दिसला. ते एका कोपऱ्यात बोलत होते. शिक्षक राणीला म्हणाला, राणी, यानंतर आपली भेट होणार नाही. शिक्षक राणीचा हात धरणार होता तेव्हा तिथे सर्व मुली आल्या आणि त्या राणीला म्हणाल्या, राणी, तुला किती शोधला मी, चल तिकडे, सर्व तुझी वाट बघत आहे. राणी तिच्या मैत्रिणीसोबत गेली. हॉलमध्ये निरोप समारंभाचा कार्यक्रम सुरू होता. सर्व मुली हॉलमध्ये बसलेल्या होत्या. एक शिक्षक दरवाजामध्ये उभा राहून राणीला इशारा करत होता. तिला तो बोलत होता. कार्यक्रम सुरू असताना राणी मध्येच उठून गेली आणि ती एका वर्गखोलीमध्ये गेली. तिथे एक शिक्षक होता. तो राणीला म्हणाला, राणी, आपली शेवटची भेट आहे. आज तरी मला नाही नको बोलू. 12वीची मुलगी राणी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुरुवातीपासून काहीतरी वेगळंच होतं आणि आज शेवटच्या दिवशी ते एका वर्गखोलीत होते. शिक्षकाने दरवाजा आतमधून बंद केला. त्याने राणीला जवळ ओढले. बाहेर खिडकीजवळ बाकी सर्व मुली उभ्या होत्या आणि त्यांनी राणीला शिक्षकासोबत बघितलं. शिक्षकाची नजर खिडकीकडे गेली आणि त्याने बघितलं की सर्व मुली. त्यानंतर शिक्षकाने दरवाजा उघडला आणि तो तिथून पळून गेला. नंतर तो शिक्षक कधीच त्या कॉलेजमध्ये आला नाही, कारण त्याचं प्रकरण माहिती झाल्यावर त्याला तिथून काढून दिलं होतं. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.